कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणी तिसरा आरोपी नितीन भैलुमे याचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय। तसंच त्याचा दोषमुक्तीचा अर्जही कोर्टानं फेटाळून लावलाय। दरम्यान जामीन अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी भैलुमेच्या वकिलांनी मागितली। न्यायालयानं 27 ऑक्टोबरपर्यंत उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी दिली आहे। आता या प्रकरणाची सुनावणी 7 नोव्हेंबरला होणार आहे। भैलुमे हा कोपर्डी प्रकरणातला तिसरा आरोपी आहे। कोपर्डीच्या गुन्ह्याशी काहीही संबंध नसून त्याच्यावर कुठलाही आरोप ठेवू नये असा अर्ज भैलुमेच्या वकिलांनी केला होता। मात्र कोर्टानं हा अर्ज फेटाळून लावलाय। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपवर विश्वास ठेवणं कठीण असल्याचा सूर आज मातोश्रीवर झालेल्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्याचप्रमाणे या निवडणुका स्वबळावर लढण्याचीही सर्वांची भावना उद्धव ठाकरेंसमोर व्यक्त करण्यात आली। उद्धव ठाकरेंनीही या भूमिकेला पाठिंबा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बैठकीत याआधी भाजपसोबत लढून काय मिळालं, जयललिता, लालू प्रसाद, ममता बॅनर्जी भाजपशिवाय लढून सत्ता मिळवतात, मग शिवसेना का सांगितलंय। शिवसेना आणि भाजपची युती व्हावी याबाबत जिल्हा स्तरावर निर्णय होतो। मात्र मुंबईत युती व्हावी ही भाजपची इच्छा असल्याचं राज्याचे अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलंय। शिवसेना भाजप यांच्यात मुंबई महानगरपालिकेत चांगलाच वाद पेटला। मुंबई महानगरपालिकेत माफिया राज असल्याचा आरोप केला जातोय। त्याबाबतचं नेमकं सत्य आयुक्तांनी मुंबईकरांसमोर ठेवावं अशी मागणी करणारं पत्र महापौरांनी आयुक्तांना दिलंय। तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सुनील प्रभू यांनी स्वतः महापालिकेत येऊन झोपडपट्ट्यांवरील कारवाईवरून आयुक्तांची खरडपट्टी काढली। 14 फूट उंचीपेक्षा जास्त उंचीच्या झोपड्यांवर होणारी कारवाई ही फक्त भाजपची राजकीय चाल असल्याचा आरोप शेवाळे यांनी केला। निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची कोंडी करण्यासाठी तसंच जनमानसात सेनेला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक ही कारवाई केली जाते। ही कारवाई त्वरित थांबवावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे। कित्येक ठिकाणी मराठी वस्ती आहेत आणि त्या मराठी वस्तीत लोक राहतात। दिवाळीचा सण आहे आणि अशा वेळी ही कारवाई केल्यामुळे लोकांमध्ये एक रोष निर्माण होईल आणि त्याचं खापर शिवसेनेवर फोडलं जाईल आणि कुठे ना कुठे भारतीय जनता पार्टी गेले 5-6 महिन्यापासून कुठल्या ज्या मुंबई शहरातील ज्या गोष्टीमुळे नागरिकांना त्रास होतो त्याचं खापर शिवसेनेवर फोडण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि अशा या कारवाईमुळे शिवसेनेवर लोक नाराज कशी होतील आणि त्याचा परिणाम महानगरपालिकेच्या निवडणुकीत कसा होईल असा हा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे। काही जणांनी आरोप केलेले आहेत की ज्याची बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी इतिहास आहे 125 वर्षापेक्षा अधिक आणि प्रथमतःच कोणीतरी इथे माफिया किंवा दलालांचं राज्य असं म्हटलं गेलेलं आहे। तर ह्याच्यात किती तथ्य आहे तर ते तुम्ही लोकांसमोर आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ते पत्रक मी आयुक्तांना दिलेलं। तर ह्याच्यात काय तथ्य आहे की नाही आहे हे आयुक्तांनीच एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्य त्यांचे असलेले त्यांनी त्याचं स्पष्टीकरण द्यावं। दाऊदचा हस्तक रियाज भाटी याची भाजपच्या कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली आहे। या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला। रियाज भाटीची भाजपमधून हकालपट्टी का करण्यात आली नाही असा सवाल नवाब मलिक यांनी विचारलाय। या संदर्भात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्याशी संपर्क साधला असता दोघांनीही बोलण्यास नकार दिला। त्यामुळे भाजप नेते यावर बोलण्यास टाळाटाळ करत असल्याचं पुढे आलंय। भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्रभर जी गुंडांची टोळी आहे त्या सर्वांना पक्षात घेत आहे। खोखायत गुंड दाऊद इब्राहिम यांचा टोळीचा गुंड रियाज भाटी हा भारतीय जनता पक्ष मुंबई कार्यकारिणीचे सदस्य आहे। त्याच्यावर खंडणी, जगा भडकवणे, गोळीबार याचे गंभीर गुन्हे असताना त्यांना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून बॉडीगार्ड 2 डिसेंबर 2014ला देण्यात आले होते। आम्ही मुख्यमंत्रीला विचारू इच्छितो की तुम्ही रियाज भाटीला कधीपासून ओळखताय। आशिष शेलार यांच्या बोलण्यावर तुम्ही त्यांना 2 बॉडीगार्ड दिले की नाही। तो दाऊदचा हस्तक आहे, दाऊद टोळीचा माणूस आहे, त्याच्यावर 2-2 डझन गुन्हे आहे हे तुम्हाला याची माहिती आहे की नाही।
ए दिल है मुश्किलच्या रिलीजवरून निर्माण झालेला वाद दिल्ली दरबारी पोहोचला। या वादात आता केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री बाबुल सुप्रियोंनीही उडी घेतली आहे। मनसे हा गुंडांचा पक्ष असल्याची टीका सुप्रियो यांनी केली आहे। ए दिल है मुश्किल चित्रपटाची निर्मिती संस्था धर्मा प्रोडक्शनच्या वतीनं अपूर्व मेहता, फॉक्स स्टार्सचे विजय सिंग आणि प्रोड्युसर्स गिल्डचे मुकेश भट यांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांची भेट घेतली। यावेळी बाबुल सुप्रियोही उपस्थित होते। बैठकीनंतर बोलताना बाबुल सुप्रियोंनी मनसे हा गुंडांचा पक्ष असल्याचं म्हटलंय। तर मनसेने इशारा दिलेला असला तरी सरकार आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही असं या बैठकीनंतर मुकेश भट यांनी म्हटलंय। शिवाय गृहमंत्र्यांनी पूर्ण सुरक्षेचं आश्वासन दिल्याचंही त्यांनी सांगितलं। प्रोड्युसर्स गिल्डनं सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश देण्याची मागणीही केली आहे। they just, it's a national release, so they wish to meet the Home Minister, and it's very gracious of Rajnath ji to have given time. I think MNS should not have the right and the power or the audacity to say that they are going to break multiplexes and take law in their own hand. They've always been a party of goons. They've harassed couples on Valentine's Day, broken card shops and all of that. So no one is allowed to take law and order in their own hands. अट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी आज जालन्यात दलित संघटनांच्या वतीनं संघर्ष शांती मोर्चा काढण्यात आला। शिवाजी चौकातून काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं दलित समाज एकवटला होता। या विराट मोर्चात आपली मागणी सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला। सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर मोर्चाला सुरुवात करण्यात आली। बलात्कारातील गुन्ह्यासाठी अतिजलद न्यायालय स्थापन करण्यात यावं, जाणीवपूर्वक खोटी तक्रार देणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी यासह 8 मागण्या निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या। या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देखील पाठवण्यात आलं। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा धनगर समाजाला आरक्षण द्या, छगन भुजबळ यांच्या विरोधातील सूडबुद्धीची कारवाई थांबवा या आणि इतर मागण्यांसाठी बीडमध्ये ओबीसी समाजानं मोर्चा काढणार। यावेळी हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरलेल्या मोर्चेकऱ्यांमुळे बीड पिवळ्या झेंड्यात रंगून गेलं। शाळकरी मुलींनी या मोर्चाचं नेतृत्व केलं तर 5 मुलींनी उपजिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं। यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीनं विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन केलं। गेल्या 16 वर्षांपासून विना वेतन काम करणारे 150 उच्च माध्यमिक शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते। समितीनं आजवर 180 वेळा आंदोलन केलं तरीही शासन कुठलाही निर्णय घेत नाही। ही भारताच्या भावी पिढीला घडवणाऱ्या विना वेतन ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांची शोकांतिका आहे। शासनानं उच्च माध्यमिक शाळांच्या मूल्यांकन पात्र याद्या घोषित करून त्यासाठी आर्थिक तरतूद करावी, उर्वरित शाळांचे ऑफलाईन मूल्यांकन सुरू करावे आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता द्यावी अशा मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। वाहतूक पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना नागपूरमध्ये बुधवारी रात्री घडली। हल्ला करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून एका फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। गुणवंत तुमसरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। या हल्ल्यात राहुल खळदकर आणि रामचंद्र रोहणकर हे वाहतूक पोलीस कर्मचारी जखमी झाले। संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यावर कारवाई करून सदर गोमांस जैसे थे कचरा डेपोत अस्तव्यस्त टाकण्यात येत असल्यानं परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। गोमांसामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्यानं संगमनेर खुर्द येथील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। अनेक वेळा तक्रारी करून देखील संगमनेर नगरपालिका प्रशासन या गंभीर प्रश्नी चालढकल करत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरलाय। संगमनेर पालिकेनं या प्रश्नी कायमस्वरूपी मार्ग काढावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील महिलांनी दिलाय। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडी शिवारात असलेल्या पाईप फॅक्टरीमध्ये मे महिन्यात एका शेतकऱ्याला एक बिबट्या दिसून आला। त्यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली, पण त्या ठिकाणी बिबट्या नसल्याचा दावा वनविभागानं केला होता। मात्र याच परिसरातील काही शेतकऱ्यांच्या बकऱ्यांवर बिबट्यानं ताव मारला, त्यामुळे शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तक्रार करून स्वतः बिबट्याला पकडण्याचा पिंजरा घेऊन आले आणि गेल्या 5 दिवसांपासून त्या पिंजऱ्यात स्वतःची बकरी बांधून अखेर त्या बिबट्याला जेरबंद केला। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतलाय। नाशिक जिल्ह्यात अवैध दारू विक्री प्रकरणी तपास करणारे 2 पोलीस आणि तेथील ग्रामपंचायत सदस्य बाळू सखराम खोडके यांच्यात झालेल्या वादातून खोडके यांचा मृत्यू झालाय। इगतपुरी तालुक्यातील देवाचीवाडी या गावात हा बुधवारी प्रकार घडला। पोलिसांनी परिसरातील सर्व दारूचे अड्डे, डोंगर दऱ्या पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे। सदर प्रकरण आता सीआयडीकडे देण्यात आले।
साखर कारखान्यांनी गतवर्षीच्या गाळप केलेल्या ऊसाचं बिल प्रतिटन 500 रुपये त्वरित जमा करावं या मागणीसाठी आज बळीराजा शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर मोटरसायकल मोर्चा काढला. जर बिल जमा केलं नाही तर ऐन दिवाळीत कारखाना चेअरमनच्या घरासमोर आंदोलन करू आणि ऊसाचे एकही कांडके तोडू देणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. लातूर शहरातील स्क्रॅप मार्केट परिसरात गोळीबाराची घटना घडली. सिकंदरपूर गावातील तरुण अमोल गंभीरे नावाचा तरुण या गोळीबारात जखमी झाला. आरोपी जमीर शेख आणि त्याच्या साथीदारांनी हा गोळीबार केल्याचं पोलीस सांगतायत. अमोल गंभीरे हा स्क्रॅप मार्केटमधून मोटरसायकलवरून जात असताना आरोपी जमीर शेख आणि त्याच्या साथीदारांनी 4 गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी अमोलच्या मांडीत लागली. यात तो जबर जखमी झाला. अमोल सध्या लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी लातूरच्या गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल असून आरोपी फरार आहे. पुणे जिल्ह्यातल्या चाकणमधल्या खराबवाडी इथल्या सना इंडस्ट्रीजच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत 5 जणांचा मृत्यू झाला. यात 4 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. कॉटन बनवून देणाऱ्या या कंपनीच्या गोदामात कापूस असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात मोठी अडचण आली. दरम्यान आग आटोक्यात आली असली तरी अधूनमधून ती धुमसतेच होती. दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याचा वाद आणखी चिघळलाय. महापालिका सभागृहातून आता हा वाद रस्त्यावर आलाय. भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी या निर्णयाच्या विरोधात आंदोलन केलं. पुणे रेल्वे स्टेशनजवळील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं. बुधवारी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याच विषयावर मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचा निषेध करत बहुमतानं सभा तहकूब करण्यात आली. या विषयावर भाजप एकटा पडल्याचं चित्र आहे. हा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार सर्व पक्षीयांनी केलाय. पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टातून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पसार झाल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती. या आरोपीला 12 तासात जेरबंद करण्यात आलं असलं तरी शिवाजीनगर कोर्टातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पुणे शहरातील या अतिशय संवेदनशील ठिकाणाची सुरक्षितता राम भरोसे असल्याची परिस्थिती आहे. मनमाडच्या सटाणा भागात एक धक्कादायक घटना घडली. कॉलेज तरुणींना बलेरो गाडीतून पळवून नेण्याचा प्रयत्न 4 तरुणांनी केला. यापैकी एका तरुणीनं कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली, पण दुसरी तरुणी त्या चौघांच्या तावडीत सापडली. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या बलेरो गाडीचा पाठलाग सुरू केला. या धावपळीत भरधाव बलेरोची धडक यज्ञेश काकुळते नावाच्या 15 वर्षांच्या मुलाला बसली आणि तो शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. सटाणा तालुक्यातील तळेगाव दिगर किकवारी दरम्यान हा प्रकार घडला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी ती बलेरो गाडी पेटवून दिली आणि गाडीतल्या 4 तरुणांना बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिलं. ऐन दिवाळीच्या तोंडावर औरंगाबादच्या मोंढ्यातल्या बाजारपेठेवर संक्रांत आली. औरंगाबादच्या मुख्य मोंढा बाजारपेठेत शुकशुकाट आहे. अर्ध्याहून अधिक दुकानं बंद आहेत. ग्राहकांऐवजी इथं पोलिसांचा फौजफाटा पाहायला मिळतोय. याला कारणही तसंच आहे. येत्या 8 दिवसात इथल्या सगळ्या मोठ्या व्यापाऱ्यांना कृषी उत्पन्न बाजारपेठेत दुकानं हलवण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. भर शहरात मोंढा बाजारपेठ असल्यानं वाहतूक कोंडी आणि भांडणं रोजचीच झाली आहेत. त्यामुळे पोलीस आणि मनपा प्रशासनानं दुकानं तातडीनं हलवण्याचे आदेश काढलेत. हायकोर्टात हा वाद गेला असता कोर्टानंही दुकानं हलवावीत असा आदेश दिला. तरीही बाजारपेठ हलवण्यात आली नाही. अखेर प्रशासनानं पास आवळल्यानं व्यापारी भांबावले. झी 24 तासच्या प्रदूषणमुक्त दिवाळी अभियानाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. झी 24 तासच्या मोहिमेत परभणीच्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी यावेळी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा घेतली. फटाक्यापासून तयार होणारी हानी आणि प्रदूषण होणारे फलक विद्यार्थ्यांनी तयार केले होते. शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी झी 24 तासच्या प्रदूषणमुक्त दिवाळी अभियानाचं भरभरून कौतुक केलं. उत्सवांच्या आधी राज्यातील सर्व पोलिसांना ध्वनिमापक यंत्र मिळायला हवीत असं मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला आदेश दिले होते. हे आदेश देऊनही गणेशोत्सव आणि नवरात्री दरम्यान ध्वनी प्रदूषणाच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या, पण त्यावर कारवाई का नाही केली असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केलाय. तसंच न्यायालयाच्या आदेशाचं पालन न केल्यानं राज्याचे अतिरिक्त गृहसचिव के पी बक्षी यांच्या विरोधात कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाईचे संकेत देखील हायकोर्टानं दिले. मुंबई पोलिसांकडे अजूनही ध्वनिमापक यंत्रे उपलब्ध नाहीत. न्यायालयानं वारंवार आदेश देऊनही प्रशासनानं ध्वनिमापक यंत्रांची खरेदी केली नाहीये. ही यंत्र खरेदीत राज्य सरकार जाणून बुजून दिरंगाई करत असल्याचा संताप देखील आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं व्यक्त केला.
मुंबई विमानतळावर ड्रोन कॅमेरानं छायाचित्रण करणाऱ्या तिघांना क्राईम ब्रांचनं ताब्यात घेतलंय. मंगळवारी हे तिघेजण विमानतळ परिसरात छायाचित्रण करत होते. त्यांच्याकडून 2 ड्रोन कॅमेरे आणि 1 आयपॉड जप्त करण्यात आलाय. मुंबईत येणारे पर्यटक मुंबईचा इतिहास, मुंबईची संस्कृती समजून घेण्यासाठी भायखळ्याच्या भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाला आवर्जून भेट देतात. या वस्तू संग्रहालयाचं महत्त्व लक्षात घेत न्यूयॉर्क टाइम्सनं भाऊ दाजी लाड संग्रहालयाचा समावेश पर्यटकांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या ठिकाणांच्या यादीमध्ये केलाय. मुंबईतीलच काळाघोडा इथलं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय सुप्रसिद्ध आहेच. मात्र छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय पाहण्याइतका वेळ नसेल तर पर्यटकांनी भाऊ दाजी लाड संग्रहालय नक्की पाहावं असं आवाहन न्यूयॉर्क टाइम्सने एका लेखाद्वारे केलंय. 1872 मध्ये सुरू झालेलं हे संग्रहालय आधी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम नावानं ओळखलं जात होतं. 1975 मध्ये त्याचं भाऊ दाजी लाड असं नामकरण करण्यात आलं. कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची दयनीय अवस्था पाहता आगामी साहित्य संमेलनाचे आयोजक आगरी युथ फोरम मात्र चांगलीच चिंतेत पडलेत. इतर भागांचे तर हाल सोडाच, मात्र प्रत्यक्ष ज्या ठिकाणी साहित्य संमेलनाचं मुख्य सभामंडप आणि जागा असणारे सावळाराम म्हात्रे क्रीडांगण आणि त्यामागे असणारे सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. रस्ते कसे नसावेत आणि रस्त्यांवर खड्डे किती असावेत याचं उत्तम उदाहरण या भागात पाहायला मिळतं आहे. संमेलन सुरू होण्याआधी अवधी आहे, मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेची कीर्ती आणि IAS आयुक्त ई रवींद्रन यांच्या अतिजलद कामांचा आलेला अनुभव यामुळे आयोजक कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. 27 गावांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालवलेल्या वेळकाढूपणाचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला. मागच्या वर्षी याच दिवशी महापालिका निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी 27 गावं महापालिकेतून वगळण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र निवडणूक होऊनही युतीची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतरही भाजप वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. 27 गावातील नागरिकांची मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केल्याचा आरोप करत महापालिका कार्यालय ते तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. चौकाचौकात पुतळे उभारले जातात आणि कालांतरानं त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं. धुळीनं आणि पशुपक्ष्यांनी केलेल्या घाणीनं माखलेल्या पुतळ्यांची दुरवस्था लक्षात घेऊन RK तलरेजा महाविद्यालयाच्या NCC युनिटनं पुतळे सफाईचा अनोखा उपक्रम हाती घेतला. उल्हासनगर महानगरपालिकेच्या पूर्व परवानगीनं शहरातील महत्त्वाच्या सार्वजनिक चौकातील आणि खासगी परिसरातील एकूण 30 पुतळ्यांची साफसफाई NCCच्या विद्यार्थ्यांनी केली. दिवसभर चाललेल्या या उपक्रमात NCCचे 40 विद्यार्थी सहभागी झाले. हा उपक्रम केवळ प्रतिकात्मक न ठेवता दर महिन्याला या प्रकारची साफसफाई करण्याचा मनोदय NCCचे प्रमुख प्राध्यापक लेफ्टनंट भरत बडगुजर यांनी व्यक्त केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.